दिनांक 23 ऑगस्ट 2026 या रोजी भैयासाहेब स्मारक या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधार यांच्या अध्यक्षतेखाली उपासक आनंदा कांबळे तालुका सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शहर अध्यक्षाची निवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी संघटक म्हणून विलासरावजी कांबळे नांदेड, त्याचबरोबर शहर शाखेमध्ये शहर अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट उपासक सिद्धार्थ देवीदासराव वाघमारे यांनी सवय इच्छेनं भारतीय बौद्ध महासभेमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे, मी काम करणार आहे म्हणून त्यांनी सवय प्रेरणेने या ठिकाणी त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष म्हणून आपण सर्वांच्या वतीनं निवड करण्यात आली। त्याचबरोबर उपाध्यक्ष सचिव म्हणून या ठिकाणी शिवाजी झोटिंगराव कदम यांनी सुद्धा सवय प्रेरणेनं या ठिकाणी मला शहराच्या कार्यकारिणीमध्ये मला काम करायचं आहे, या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन या शहर शाखेमध्ये त्यांनी सचिव या पदावरती काम करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली आणि आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मधुकर सोनकांबळे यांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा दाखवली। त्याचबरोबर पत्रकार राजेश्वर कांबळे हेही या ठिकाणी पर्यटन उपाध्यक्ष म्हणून या शहरांच्या कार्यकारिणीमध्ये काम करून जेणेकरून की तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी या दोघांच्या माध्यमातून आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955 मध्ये ज्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली त्यावेळेस त्यांना एकच त्यांचं एक ध्येय होतं की सारा भारत बौद्धमय करीन आणि त्याच माध्यमातून आज या दोन्ही कार्यकारिणीच्या माध्यमातून या समाजामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं एक चांगले संस्कार चांगले विचार पेरण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। ज्या ठिकाणी विहार आहे त्या ठिकाणी जाऊन या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्या ठिकाणी चांगले विचार त्या ठिकाणी देण्याचं काम ही दोन्ही संघटना म्हणजे शहर शाखा आणि तालुका शाखा हे दोन्ही करतील एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय भीम। आज या ठिकाणी 23 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी तालुक्याच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी शहरासाठी या ठिकाणी सहमतीने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आताच या ठिकाणी श्री कांबळे सरांनी त्या नावाचा उल्लेख केलेला आहे। खरोखरच शहर तालुका अध्यक्ष हे पत्रकारच आहेत आणि योगायोग या ठिकाणी आपल्या मात्र संस्थेला या ठिकाणी तालुका आणि शहर अध्यक्ष सुद्धा ॲडव्होकेट आणि पत्रकार अशा सर्व गुण संपन्न असलेला अध्यक्ष आपल्या या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सचिव म्हणून या ठिकाणी आपलं आयुष्य बहुजनाच्या चळवळीसाठी लावलेलं होतं ते आमचे शिवाजीरावजी कदम सर हे स्वयंस्फूर्तीने आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सचिव म्हणून कामाला आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे पत्रकार राजेश्वररावजी आपले कांबळे साहेब, त्याचबरोबर कंधारकर साहेब, या ठिकाणी मधुकररावजी सोनकांबळे आणि कांबळे आपल्या या ठिकाणी या सर्वांना आमच्या या टीमला आमच्या सर्वांच्या वतीने आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या सर्व टीमला कार्यासाठी मंगलकामना सदिच्छा शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असंच नवीन काहीतरी कार्य घडावं आणि आपल्या तालुक्याचं नाव हे आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून गाजलेलं आहे। अजून आपण कार्याच्या माध्यमातून गाजूया असे या ठिकाणी मंगलकामना देतो, शुभेच्छा देतो। जय भीम। भारतीय बौद्ध महासभेचा जय असो। भारतीय बौद्ध महासभेचा जय असो। नमो बुद्धाय। जय भीम। नमो